गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज गुरुपौर्णिमेचा सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात ही माझी उंबरठ्याच्या पूजनाने सुरुवात झाली। सुरुवातीला सकाळी उंबरठा गोमूत्र आणि पाण्याने स्वच्छ पुसून घेतला, मेन दरवाजा सुद्धा पुसून घेतला आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन, स्वस्तिक, हळदी कुंकू वाहून पूजा केली, धूपदीप लावला आणि त्याचबरोबर इथे छानपैकी फुलांनी सजवलं। तसेच दरवाजालाही तसेच। इथे महाराजांच्या माझ्याकडे अधिष्ठानचा फोटो आहे जो केंद्रामध्ये असतो आपला खास करून, तो फोटो मी स्वच्छ पुसून घेतला। इथे महाराजांच्या अभिषेकासाठी मी इथे हळदीचं लेपन घेतलं आहे, त्याचबरोबर स्वच्छ पाणी घेतलं आहे, इथे चंदनाचं लेपन घेतलं आहे, इथे गुलाबजल त्याचबरोबर अष्टगंध एकत्र केलं आहे आणि हे जे बॉटलमध्ये दिसतंय ना ते नर्मदेचं पाणी आहे। नर्मदा नदीकडे आम्ही गेलो होतो, तिथे तुम्हाला एक व्लॉग शेअर करेन मी, ते पाणी आहे। आता इथे तांबड्यामध्ये मी सर्वात प्रथम महाराजांच्या सेवेसाठी इथे तांबड्यामध्ये फुलं ठेवली, त्यानंतर महाराजांना ठेवलं पहिल्यांदा पाण्याने, नंतर गंगाजलाने, पुन्हा पाण्याने, पुन्हा हळदीच्या लेपनाने, नंतर पण पाण्याने, पुन्हा बघा चंदनाच्या लेपनाने, पुन्हा पाण्याने आणि पुन्हा आपलं जे हे असतं ना गुलाबजल पाणी वगैरे, ते गुलाबजल पाण्याने मी महाराजांना आंघोळ घातली आहे बघा, म्हणजे अभिषेक केला। आणि अभिषेक करताना संपूर्णपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर श्री सूक्त पुरुष सूक्त हे वाचन केलं आहे। आता ह्यानंतर बघा ना, आता आपण महाराजांना जेव्हा आंघोळ घालतो ना तेव्हा असं वाटतं ना साक्षात महाराज आपल्यासमोर आहेत आणि असं वाटतं छोटंसं बाळ म्हणजे महाराज आपल्यासमोर आहे आणि त्यांना आपल्या पद्धतीने कशी आंघोळ घालावी, काय काय सोहळं करावं, हे खूप आनंद होत असतो। आजचा दिवसच तेवढा महत्त्वाचा आहे। आता स्वामींचं नाम जप करीत आपण जेव्हा करतो ना त्यात तर खूप आनंद आहे बघा। ह्या दिवसाची मी एवढी आतुरतेने वाट बघत होते, कारण की हा दिवस खूप महत्त्वाचा असतो महिलांनो, कारण आपल्या घरात सुखशांती सगळं व्यवस्थित चालेल ना, फक्त याची शाश्वती फक्त महाराजांपुढेच मी देऊ शकते। आपल्या घरात स्वामी महाराजच हे करू शकतात। यानंतर आता बघा महाराजांना आहे ना मला भरपूर काही तयारी करायची होती, पण मला महाराजांचा मुकुट आणायला वेळ नाही भेटला, याच्या बाबांना उशीर होतो म्हणून। आता त्यानंतर मी काय केलं की महाराजांसाठी दुसरं काही नैवेद्य खास केले नव्हता। आता हे जे तीर्थ आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे, ते अमृतासमान आहे। इथे महाराजांचं आहे ना छान सजवून घेतलं बघा। सजवल्यानंतर महाराजांना इथे आसनाधीन केलं म्हणजे त्यांना सगळी फुलांचीच गादी हातरली आणि त्या गादीवर मग महाराजांना स्थापन केलं। महाराजांना आपण अत्तर लावतो बघा, ते अत्तर माझ्याकडून इथे राहून गेलं होतं, मग मी फुलं ठेवले आणि मग त्यानंतर महाराजांना अत्तर वगैरे लावलं, हार घातला। अष्टगंध म्हणजे अष्टगंध म्हणण्यापेक्षा आहे ना अष्टगंध होता, केशरयुक्त अष्टगंध एक होता, त्याचबरोबर चंदनगंध होता आणि थोडीशी हळद, हे सगळं एकत्र करून मी आज देवांना गंध लावला। खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं, तुम्ही एकदा बघा। आता यानंतर आहे ना महाराजांना ठेवण्यात आलं। महाराजांना ठेवल्यानंतर आपल्या म्हणजे महाराजांचं बघा आपल्याला जसं लोड असतो ना तसं माझ्या हस्बंडने आहोंनी आमच्या ना तो शेगाववरून आणलं होतं, ते ठेवलं महाराजांना टेकण्यासाठी आणि पुढे हार घातला। नंतर मग फुलं वगैरे ठेवले। माझ्या घरात जर दत्तांची मूर्ती आहे ती ठेवली, दत्तांचा फोटो आहे। खरं तर काय झालं होतं, माझा मुलगा जेव्हा लहान होता ना तेव्हा मी गाणगापूरला गेलो होतो आणि तो रडायला लागला की जो आपण प्रसादाच्या फोटोतला फोटो असतो ना ते तो माझे दत्त आहेत, मग तो आम्ही लॅमिनेशन केलं आणि आमच्या घरात ठेवलं, कारण की त्याचा हट्ट होता, तो हट्ट तर पुरवायलाच पाहिजे। भक्ती ही कशाही प्रकारात असते, त्यात काय विशेष नाही। आज जर तुम्ही केंद्रात जाणार असेल ना तर नक्की केंद्रात जाऊन बघा। आज पूर्णपणे म्हणजे केंद्राने एवढं छान सजवलेलं असेल ना, एवढं कष्ट घेतात ते म्हणजे सेवेकरीना, एवढं म्हणजे एवढं आतुरतेने एवढं छान वाटतं ना की मला तसंच पद्धतीने मला थोडंफार तरी सजवायचं होतं माझ्या परीने। महाराजांना जेवढं होईल तेवढं, महाराज मी काही खूप मोठी सेवेकरी नाही आहे, पण माझ्याकडून जेवढं होईल ना मला माझ्याकडून तुमची ती सेवा मान्य म्हणजे तुम्ही मान्य करा खरंच, कारण छोटी का होईना मी करते माझ्या पद्धतीने आणि खरंच महाराज मान्य करतात, कारण की कसं असतं माहिती, महाराज आपल्या सोबत असताना खूप महत्त्वाचं असतं। आता जे नवीन सेवेकरी असतात त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं असतं की आपल्या घरात जो फोटो आहे ना तो सुद्धा पुसून आपण घरात ठेवायचा आहे। छानपैकी महाराजांचं तीर्थ आपल्याला हातात घ्यायचं आहे। आणि आज मी इथे हे पण घेतले म्हणजे पण ते पुढे तुम्हाला कळेलच पुढे काय काय केलं आहे ते। मी जास्त काही सोहळा वगैरे केला नाही, एकदम साधी पूजा केली, पण हो माझ्या मनाला खूप आनंद देऊन जातो। आणि जसं आपण देवघरात येतो ना तर म्हणजे म्हणतात ना सुख शांती समाधान आणि एकाग्र चिंता पूर्णपणे टेन्शन मुक्त होतं, हे माझं खूप महत्त्वाचं स्थान आहे।
स्वामींच्या सेवेना आता इथे बघा स्वामींचं नाम जप हा चालूच असतो, त्याचबरोबर इथे स्वामींची सगळ्यात म्हणजे महाराजांच्या 11 माळी जप हा घेतला. पण सॉरी हा दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट झाला आणि मग मला याच्यावर टाकण्याचं आठवण नाही राहिली. फक्त इथे जे काही आहे ती सेवा केलेली तुमच्यासोबत शेअर केली आहे. पण खरं सांगते हा दिवस खूप महत्त्वाचा असतो का ज्या दिवशी आपण महाराजांना आपलं गुरुपद घ्या असं म्हणतो, आपलं गुरुपद देतो. कारण की आपण कोणीच नसतो, केंद्रात असो किंवा घरी असतो, आपल्याकडून स्वामींची सेवा घडणं, स्वामी आपलं गुरुपद घेणं हे म्हणजे फक्त महाराजांवर अवलंबून असतं. आता इथे काय झालं होतं, माझ्याकडून अत्तर लावायचं राहिलं होतं, फुलं काढली, पुन्हा महाराजांना अत्तर लावलं दोन्ही बाजूंनी आणि पुन्हा फुलं ठेवून दिली. आमच्या केंद्रामध्ये ना तुम्हाला एक सांगते, आजपर्यंत म्हणजे 7 दिवस होतील असं बघा 33 लक्ष जप हा कंटिन्यू 7 दिवसापासून म्हणजे 23 जुलैपासून सुरू करण्यात आलेला होता. आणि आज तो 29 तारखेला आज संध्याकाळी आज शेवटचा जप राहणार आहे. आणि किती संख्येने लोक येतात ना, तुम्हाला मी एखाद्या दिवशी व्हिडिओ नक्की शेअर करेन. एवढं प्रचंड छान महाराजांच्या सेवेमध्ये लोक सहभागी होतात ना, एवढा खूप आनंद होतो. मी जर गावाकडे असेल ना, महाराजांनी माझ्याकडून पण करून घ्यावा, पण ते खरं असतं महाराजांनी कोणाकडून करून घ्यायचं कोणाकडून नाही हे फक्त महाराजांना माहिती असतं. एवढं माझ्याकडून होतं आहे. घरातली सेवा हीच खूप महत्त्वाची आहे. आपण जेवढं महाराजांसाठी करतो, केवढं सजवतो. मला चाफ्याची फुलं इथे नाही मिळाली, मला म्हणण्यापेक्षा माझ्या आहोंना त्यांना यायला रोज उशीर होतो म्हणून, पण मग नाही मिळाली. त्यांनी माझ्यासाठी, माझ्या स्वामींसाठी हार आणला, माझ्या महाराजांसाठी हार आणला, हेच खूप मोठं. कारण की माझ्यासाठी बाकीच्यांसारखा गजरा आणण्यापेक्षा ना माझ्या स्वामींसाठी हार आणताना तेच खूप आवडलं मला. कारण की काय असतं ना, महाराजांसाठी हार आणलं पहिल्यांदा माझ्या आयुष्यात अशी गोष्ट घडली आणि ती खूप आनंददायी आहे. कारण आहोंना किती सांगितलं तरी त्यांच्या घाईच्या गडबडीत ते तर आणतच नाही. पण मग काय होतं ना, अशा वेळेस त्यांनी आणला. त्याचबरोबर तूपसुद्धा आणलं. माझं घरातलं तूपसुद्धा संपलेलं होतं आणि खूप खूप छान वाटलं. सध्या पाऊस तर थांबलेला आहे, पण घरातलं वातावरण एवढं सुंदर होतं ना, एवढं सुंदर आहे ना, एकदम छान. देव करो दिवसभर असाच राहावं, संध्याकाळपर्यंत पाऊसच येऊ नये. माझ्याकडं पादुका आहेत स्वामी महाराजांच्या, मी केंद्रातनं घेतलेल्या आहेत. त्या पादुका आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्याला 3 वर्ष कंप्लीट झाले. आकुर्डी केंद्रातनं घेतल्या होत्या मी. त्या 1150ला मिळाल्या असेल त्यावेळेस मला त्या. आणि त्या पादुका मी असं गुरुपौर्णिमा असेल, गुरुवार, पौर्णिमा अशा विशेष तिथं मी त्याचं पूजन करते. आता रोज तर त्या तिथे असतातच. पूजन करून त्यांना गंध लावला आणि फुलं वाहिली. असं साक्षात महाराज तिथे आहेत असं जाणवतच होतं. कारण की बघा ना, केवढं सुंदर आणि खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. हे सगळं माझ्यासाठी खूप छान आहे. यातल्या यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, जशी सेवा मला जास्त आवडते ना, स्वामी चरित्र सारामृत हे खूप आवडतं. महाराजांचं पूर्णपणे ना पूर्ण कथा आहेत, त्याच्यात पूर्ण लीला वर्णन आहेत. पण त्या वाचताना ना मला असं वाटतं माझ्यासोबतच घडते का असं सारखं वाटत असतं. तर त्याचबरोबर मला महाराजांच्या सोबत हे धूप ओवाळायला पण खूप आवडतं. ही एक महत्त्वाची म्हणजे ही एक आवडती गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे पादुकांचं पूजन. आणि चौथी गोष्ट आहे की माझ्याकडून स्वामींची रांगोळी एवढी सुंदर म्हणजे काढण्याचं वेळ लागतं ना मला. तुम्ही पुढे बघतालच रांगोळी कशी काढलेली असते मी. आणि हो, मला म्हणजे मन खूप रमतं. ते म्हणतात ना महाराज करून घेत असतीलही, पण ह्या गोष्टी तर महाराजांसाठी मला करायला खूप आवडतात. महाराज माझ्याकडून आज कोणत्याही प्रकारचं साधं जेवण आहे, कोणतंही पाचपक्वान्न नाही आहे, पण तर तुम्ही प्लीज गोड वाढून घ्या. आता इथे ना मी स्वामींच्या सेवेला बसले. बघा, स्वामी चरित्र वाचन करायचं होतं म्हणून वाचन माझं सकाळी रोज 8:30ला होत असतं. पण आज आहे ना जरा वेळ झाला आहे बरं का, त्यामुळे आज जरा 9, 9:30 वाजले असतील. तर 9, 9:15 वाजले असेल. तर तो यावेळेस वाचून घेतलं. आणि वाचायला काही नाही, 2 तास भरपूर होत. आज ज्यांना आहे ना केंद्रामध्ये सेवा करायला मिळणार आहे ना, ते खरंच खूप भाग्यवान आहेत. मी तर घरी आहे, माझ्याकडून महाराज सेवा करून घेतात, तरी पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण की महाराजांचा हात डोक्यावर आहे. घरात जरा अंधार वाटत असेल, घरात म्हणजे बाहेर खूप गार वारं चालू आहे, म्हणून मी दरवाजा बंद केला आणि लाईट लावला होता. सकाळची पूजा आहे, पण जरा म्हणजे
छान जास्त गारवा जाणवलं का मग खूप थंडी वाजून येते आणि वाचण्याकडे लक्ष लागत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगायची आहे मला. इथे स्वामी चरित्र वाचून होत असताना वाचून झालं आणि नेमकंच मला दिसलं की 10:15 वाजून 5 मिनटं झाले आणि नैवेद्याची तयारी केली. नैवेद्य बघा 10:30 वाजलेले आहेत. आपल्याला नैवेद्याची तयारी करायची. लगेच महाराजांसाठी नैवेद्य आणला. गोड पोळी बनवली होती मुलासाठी, तिळाची आणि खसखस आणि साखर मिक्स करून गूळ संपलेला होता. इथे पावभाजी होती आणि मी महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला पटकन. आता आरती करायची. या आरतीला महाराजांना रोज कोण कोण नैवेद्य दाखवतो मला कमेंटमध्ये सांगा नक्की, कारण की आपण जे काही खातो ना ते महाराजांना दाखवायलाच पाहिजे. हळू आरती श्री गणपती ओंकारा. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामध्ये या रे. जाणीसे म्हणीचे सर्व समर्थम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. हे